केंद्र सरकारने गुरुवारी रात्री उशिरा देशातील 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. या 9 राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यालयामधून या नियुक्त्यासंदर्भात पत्रक जारी करण्यात आलेले आहे. राष्ट्रपतींनी पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही. आनंद बोस यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह 9 राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून यामध्ये तेलंगणा, नागालँड, बिहार, हिमाचल प्रदेश, लडाख आणि दिल्लीचा समावेश आहे. जिष्णुदेव वर्मा यांचा त्रिपुरा राजघराण्याशी संबंध आहे. राजकुमार रामेंद्र किशोर देव वर्मा आणि महाराजकुमारी कमलप्रभा देवी यांचे ते सुपुत्र आहेत. जिष्णुदेव वर्मा हे सांस्कृतिक, क्रीडा व साहित्य क्षेत्रातील योगदानासाठीही ओळखले जातात. नियुक्तीनंतर जिष्णुदेव वर्मा यांनी राष्ट्रपती मुर्मूबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानलेत. राजकारणातील दीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली असून आधी त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात त्यांची नियुक्ती ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. जिष्णुदेव वर्मा यांनी 1990च्या सुरुवातीला भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या काळात संपूर्ण त्रिपुरामध्ये कम्युनिस्ट पक्षाचा राजकीय प्रभाव होता. संपूर्ण राज्य त्यांच्या ताब्यात होते. तरीही वर्मांनी पक्षाच्या प्रति निष्ठा ठेवल्याचे दिसून आले. 2018 ते 2023 या काळात ते त्रिपुराचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी अर्थसंकल्प, ग्रामीण विकास, वीज यासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चरिलम मतदारसंघातून निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पराभव झाला. 2018मध्ये त्रिपुरा राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर जिष्णुदेव वर्मा यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. त्या काळात त्यांनी वित्त, ऊर्जा, नियोजन, पंचायत राज आणि ग्रामीण विकास यासारख्या विभागाचे नेतृत्व केले आहे. 2018 ते 2023 या कालावधीत त्रिपुराच्या प्रशासनात जिष्णुदेव वर्मा यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. आर्थिक नियोजन, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा यावर त्यांनी भर दिला. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यामुळे त्रिपुराच्या विकास प्रक्रियेत त्यांच्या नेतृत्वाची नोंद घेतली जाते. जिष्णुदेव वर्मा हे साहित्य आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी ओळखले जातात. ते लेखक आणि कवी म्हणून उत्तर पूर्व भारतात प्रसिद्ध आहेत. त्यांनी 1990 ते 1993 दरम्यान भारताच्या बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवले आहे.